आयच्या प्रेस कॉन्फरन्साक हांव आमचे सगळे पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मिडियाचे सगळे रिपोर्टर्स हांकां सगळ्यांक ह्या प्रेस कॉन्फरन्साक येवकार दिता. आनी आयची प्रेस कॉन्फरन्स स्पेशल आमी आपयल्या ती म्हणल्यार इतल्याच खातीर की आमचे कडेन आमच्या डिपार्टमेंटाच्या अंडर संजीवनी सहकारी साखर कारखानो आसा आनी ह्या संजीवनी साखर कारखान्यात 19-20 सान इश्यू आसलो आनी 19-20 सान हो संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद आसा. आनी 20-21 सान ह्या कारखान्याक आमी किती किती एक्टिविटीज केल्यो, ज्यो एक्टिविटीज आसल्यो इन इंट्रस्ट ऑफ द फार्मर्स, जे पळय आमचे गोंयचे शेतकार आसले, स्पेशली शुगरकेन ग्रोवर्स आसले, ह्या शुगरकेन ग्रोवर्साच्या इंट्रस्टा खातीर गव्हर्मेंटान आनी डिपार्टमेंटान आमी कितें कितें केलें हें ब्रीफ करपा खातीर आयची ही प्रेस कॉन्फरन्स आमी आपयले कडेन आसा. तुमकां खबर आसतली 20-21 वर्सां सावन शुगर फॅक्टरी जी आसा ही टोटल शटडावन जाली आनी ही शुगर फॅक्टरी शटडावन जातकीर गव्हर्मेंटान एक डिसिजन घेतलें की शेतकारांक कसलीच हार्डशीप येवपाक जायना, शेतकारांक कसलीच डिफिकल्टी येवपाक जायना आनी ही डिफिकल्टी येवची न्हू आनी हें एसेस करपा खातीर गव्हर्मेंटान एक कमिटी फॉर्म केली अंडर द चेअरमॅनशीप ऑफ एडवोकेट नरेंद्र सावयकर. आनी ही कमिटी फॉर्म केली आनी ह्या कमिटीची फर्स्ट मिटींग जाली. ती मिटींग आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान अटेंड केली आनी चीफ मिनिस्टरान त्या मिटींगेक एश्युअर केलें की एश्युरन्स दिलें की खंयच्याच शेतकाराक वील नॉट फेस एनी हार्डशीप, शेतकाराक खंयच इश्यू जावपा ना, शेतकाराक कांयच लॉस जावपा ना आनी एज अ गव्हर्मेंट आनी एज अ डिपार्टमेंटाची एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमी शेतकारांचो इंट्रस्ट जो आसा तो आमी प्रोटेक्ट करतले म्हणून. सो ही जेन्ना फर्स्ट मिटींग जाली अंडर द चेअरमॅनशीप ऑफ एडवोकेट नरेंद्र सावयकर, तेन्ना डिसिजन जालें की एक स्पेशल स्कीम काडपाची गव्हर्मेंटा कडल्यान एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची आनी ती स्कीम आसली स्पेशल असिस्टन्स फॉर शुगरकेन ग्रोवर्स. शुगरकेन ग्रोवर्स जे आसा तांकां स्पेशल असिस्टन्स दिवचे. फॅक्टरी बंद आसूं, फॅक्टरी ऊस फॅक्टरी कितें करपाचो तें डिसिजन जाल्लें नासलें, पूण शेतकारांक असिस्टन्स हें मेळपा जाय. सो हेचे खातीर गव्हर्मेंटान एक क्रायटेरिया फिक्स केली कितें की फाटल्या 5 वर्सांक शेतकाराचें एवरेज प्रोडक्शन म्हणजे 5 वर्सां भितर तेजी जर एवरेज प्रोडक्शन कितलें आसा, सपोज एक 70 टन पर हेक्टर तेजें प्रोडक्शन आसा आनी हायेस्ट प्रोडक्शन जें आसा तें आमच्या गोंयच्या कंडिशनाक एक सादारण 80 हेक्टर धरलें पर हेक्टर हायेस्ट प्रोडक्शन. सो ह्यो 2 क्रायटेरिया फिक्स करून गव्हर्मेंटान हे स्पेशल असिस्टन्स फॉर शुगरकेन ग्रोवर्स जे आसा तांकां स्कीम डिरायव्ह केली आनी ह्या स्किमीक अंडर प्रत्येक शेतकाराक बेस्ड ऑन तेंचे जे पळय एवरेज प्रोडक्शन आसा त्या प्रोडक्शनाच्या अंडर तांकां कॉम्पेन्सेशन फिक्स केलें. आतां हें कॉम्पेन्सेशन फिक्स करता आसतना पयलीं वर्साक 20-21 हें स्टार्ट जालें आनी पयलीं वर्साक एवरेज प्रायस जो आसलो तो सादारण एवरेज प्रायस 3,000 रुपया पर मेट्रीक टन फिक्स केलो 20-21 वर्साक आनी त्या वर्साक आमी सादारण 734 शेतकारांक हें कॉम्पेन्सेशन दिलें, हें स्पेशल असिस्टन्स दिलें. 21-22 वर्साक कॉम्पेन्सेशन 2,800 आसलें आनी आमी सादारण 690 शेतकारांक आमी कॉम्पेन्सेशन दिलें. 22-23 2,600 रुपया पर मेट्रीक टन आनी सादारण 669 शेतकारांक कॉम्पेन्सेशन दिलें. 23-24 2,400 रुपया पर मेट्रीक टन 682 फार्मर्सांक हें कॉम्पेन्सेशन दिलें आनी 24-25 वर्साक म्हळ्यार गेल्या वर्साक 2,200 रुपया पर मेट्रीक टन आनी सादारण 697 शेतकारांक ह्या स्किमीचो बेनिफीट मेळ्ळो. सो टोटल आमी जर फाटल्या ह्या 5 वर्सांच्या स्किमीच्या पिरियडा भितर आमी टोटल जे पळय असिस्टन्स ह्या शेतकारांक दिलें तें सादारण 46.89 क्रोर्स रुपीजाचें कॉम्पेन्सेशन शुगरकेन ग्रोवर्सांक दिलें. आतां ही स्कीम करता आसतना आनी एक सवलत आसली शेतकारांक, ह्या पिरियडा भितर तुमकां कॉम्पेन्सेशन हें फिक्स मेळटलें गव्हर्मेंटा कडल्यान. हेच्या अतिरिक्त तुमी तुमचो क्रॉप मेंटेन करपाचो, बरो क्रॉप मेंटेन करपाचो आनी तो क्रॉप तुमी दुसरी फॅक्टरीक विका, दुसरी फॅक्टरीक विकपाक तांकां भोवमान दिल्ली, तांकां फ्री हँड दिल्लो. तुमी सपोज जर तुमचो प्रोड्यूस आसा तो तुमी दुसऱ्या खंयच्याय फॅक्टरीक विकात किंवा तुमी गोडा खातीर यूज करात. थोड्या शेतकारांनी गोडाकय बी यूज केलो तो ऊस तेंचो आनी थोड्या फॅक्टरींनी खानापुराक एक लयला म्हणून फॅक्टरी आसा त्या फॅक्टरीक त्यांनी तो ऊस विकलो, जेणे करून शेतकारांक एडिशनल सपोर्ट मेळ्ळो, एडिशनल तांकां पयशे मेळ्ळे.
सो हेजेर गव्हर्मेंटाचें रिस्ट्रिक्शन कांय नासलें. सो हेचे अतिरिक्त म्हणजे जो पळय स्पेशल असिस्टन्स आसलो तेजे भायर शेतकारांक हे पयशे मेळ्ळे. आतां हे जेन्ना आमी करता तेन्ना जर आमी फॅक्टरी म्हणून फॅक्टरीचो जर आमी नियाळ जर घेतलो जाल्यार 19-20 वर्सांक आमच्या फॅक्टरी कडेन सादारण 210 कामगार आसले. 210 कामगार म्हळ्यार कशें आसा, फॅक्टरी बंद आसा म्हणटकीर कामगारांक बी अशें वाऱ्यार उडोवपाक जायना. कामगारांचें हित जपप हेंय बी डिपार्टमेंटाची आनी गव्हर्मेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी आसली. सो त्या वर्सा आमचे कडेन सादारण परमनंट जे पळय वर्कर आसा ते सादारण 114 आसले. मागीर कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असले ते 90 असले आणि डेली वेजीस 6 वर्कर्स असले. सो टोटल 210 वर्कर्स संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे असले. आणि ह्या वर्करांचो बी पेमेंट, त्यांचो सॅलरी ही बी रिस्पॉन्सिबिलिटी सरकारची असले कारणान सरकारान टायम टू टायम तांकां ग्रांट्स इन एड दिले. डिपार्टमेंटा मार्फत संजीवनी सहकारी साखर कारखान्याक ग्रांट्स इन एड दिले आणि साधारण ग्रांट्स इन एड आणि त्यांची बाकीचे अनेक एक्स ग्रेशिया म्हण आसली जे तांकां वर्कर्सांक बेनिफिट्स मेळटा. सो ते टोटल एक्स ग्रेशिया आणि ग्रांट्स इन एड म्हणजे सॅलरी फॉर्माक साधारण 26.46 करोड 26.46 करोड ग्रांट्स इन एडच्या रुपान आमी संजीवनी सहकारी साखर कारखान्याक दिल्ले कडेन आसा. सो ही स्कीम जी आसली ती साधारण फिक्स आसली, 5 वर्सां खातीर स्कीम डिक्लेअर केल्ली आणि 24-25 वर्साक ही स्कीम आसा ती सोंपली. सो अंदूच्या वर्साक गव्हर्मेंटान नवी स्कीम काडल्या आणि ह्या नवी स्किमीच्या अंडर जो एखादो शेतकार शुगरकेन ग्रो करता, जो ग्रोवर म्हणून आसपाक जायो आणि तेचे कडेन व्हॅलिड कृषी कार्ड आसपाक जाय. म्हणजे तुमकां खबर आसा की शेतकी डिपार्टमेंटाची खंयची स्कीम जर घेतलो जाल्यार तेचे कडेन कृषी कार्ड हें आसपाकच जाय. सो सेम वे सेम फॉर्म्युला सेम रूल ह्याय बी स्किमी लायले कडेन आसा. तो शेतकार आसपाक जाय आणि तेचे कडेन व्हॅलिड कृषी कार्ड आसपाक जाय. अशी जर शेतकार जर अजून हेजे मुखार सुद्दां जे पळय सामके शुगरकेन ग्रोवर्स आसा, शुगरकेन अशी शेतकार जर कल्टिवेशन करता आणि त्यांनी जर कल्टिवेशन करून तांचो ऊस हाडून जर शुगर फॅक्टरीक जर सप्लाय केलो जाल्यार गव्हर्मेंटान नोटिफिकेशन काडला की तो ऊस आसा ते सरकार घेतले आणि त्या ऊसाक जो पळय फेअर प्राइस रेम्युनरेशन जे फिक्स करता नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, म्हळ्यार ती ऑल इंडिया लेवलाचे एक फेडरेशन आसा आणि ते प्राइस फिक्स करता की अंदूच्या वर्साक शुगर केनाक पर मेट्रीक टन कितलो रेट. सो ह्या रेटीन सरकारान नोटिफिकेशन काडला की ह्या रेटीन जो कोण ऊस रोयतलो हेजे मुखार सुद्दां ह्या वर्साक तांकां स्पेशल असिस्टन्स म्हणून तें बंद जाल्ले कडेन आसा ह्या वर्साक. पूण हेजे मुखार जे पळय कोण ऊस रोयतलो ताका ही रेट जी पळय फिक्स करतले नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, त्या रेटीन आमी गव्हर्मेंटान नोटिफिकेशना प्रमाणे तांचो ऊस विकत घेतलो वयतलो. आता ह्या पिरियडा भितर अजून एक थोड्या शेतकारांनी आमचे कडेन एक मातशी हे केले की आमचे नोटिफिकेशन जे आसा ते मातशें लेट आयले म्हणून नोटिफिकेशन. सो नोटिफिकेशन लेट अशें ना, कित्याक आमचे जे पळय पयलीं जी नोटिफिकेशन आसलें तें अप टू 25-26 वर्सां म्हणल्यार असलें, 24-25 वर्सां म्हणल्यार असलें. सो 24-25 वर्सां पर्यंत जेन्ना पळय तें नोटिफिकेशन आसता तें अप टू मार्च म्हणजे फायनान्शियल इयर एंड पर्यंत तें नोटिफिकेशन आसलें. सो अप टू मार्च म्हणल्यार जेन्ना पळय नोटिफिकेशन आसता तेन्ना इन बिटवीन आमी दुसरी नोटिफिकेशन काडपाक शकना, कित्याक तें ओवरलॅप जाता. सो ताका लागून हें नोटिफिकेशन आसा तें आफ्टर मार्च येयले कडेन आसा. आणि शेतकारांचो आनी एक हें आसलो की तुमी मातशें लेट नोटिफिकेशन काडले कारणान आमकां नवो ऊस रोवपाक टायम मेळना म्हणून. सो आमी आपलो थोडे प्रमाणात शेतकाराय बी रायट आसा, पूण ह्या वर्साक आमी नोटिफिकेशन जरी लेट जालें आणि शेतकारांनी नवी प्लांटेशन करता आसतना तांचो जो पळय खोडवो क्रॉप म्हणटा आमी, रटून क्रॉप म्हणटा, तो क्रॉप सुद्दां जर बरी मशागत करून जर मेंटेन केलो जाल्यार डेफिनेटली शेतकारांक यील्ड हो मेळटलोच. ऑफकोर्स मातशी कितें कमी मेळपाक शकता, कित्याक रटून क्रॉपाक जो पळय नवीन लागवड करता, नवीन आमी लावणी म्हणटा, त्या लावणी पासून जितलो पळय यील्ड मेळटा तेज्या पेक्षा मातसो कमी मेळपाक शकता. सो तरी पूण शेतकारांनी जरी रटून क्रॉप जरी मेंटेन केलो जाल्यार तांकां सायजेबल यील्ड हो मेळटलो आणि तांकां तांचे
जी पळय रेम्युनरेशन आसा तो पळय तांकां फायनान्शियल पयशे जे मेळपाक जाय ते मेळटले अशें म्हाका दिसता. ना स्पेशल अनुदान ते कितें जालें 5 वर्सां खातीरच दिल्लें गव्हर्मेंटान की स्पेशल असिस्टन्स. तुम्ही ऊस तो मेंटेन करात, तुमचो ऊस तुम्ही कोणाकय विकात, तुम्ही विकून दुसरी सायडीच्यान तुम्ही पयशे घेयात, तुम्ही गोडा खातीर वापरा तो ऊस आनी तुम्ही पयशे करा, प्लस तुमकां सरकार हें दितलें. पूण आतां नवी स्किमी प्रमाणे त्यांनी ऊस कल्टिवेट करपाक जाय आनी शुगर फॅक्टरी सप्लाय करपाक जाय. शुगर फॅक्टरी जर सप्लाय केलो जाल्यार जी पळय प्रायस फिक्स करतली गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलार त्या रेटीन तांकां पयशे फारीक केल्ले वयता. आता मदली पिरियडात जर पळयलें जाल्यार आमी आतां रिसेंटली एक सर्वे केलो, खुबश्या लोकांनी विलिंगली आपल्यालो क्रॉप चेंजय केला. म्हळ्यार कशें आसलें, ह्या पिरियडा भितर तांकां फ्रिडमय आसलो. सपोज एखादो शेतकार शुगर केन क्रॉप जर चेंज करून दुसरो खंयचो जर क्रॉप लायतात जाल्यारय बी तांकां फ्रिडम आसलो. सो त्या पिरियडा भितर खुबश्या लोकांनी आपल्या क्रॉपय बी चेंज केलो. थोडे लोक शुगर केनांतल्यान व्हेजिटेबलाक गेले कडेन आसा, व्हेजिटेबल कल्टिवेशन करतात, ज्या जाग्यार बी तांकां शुगर केनाच्या पेक्षा थोडे कडेन तांकां प्रॉफीट चडय बी मेळटा. सर ते लैला फॅक्टरी तेंच्यांनी लास्ट टाइम शुगर केन दिल्ले न्हू, तेंचे पेमेंट इश्यू आसलो ते तुमकां सांगलें. तो पळय शुगर केन ताणें दिल्लो न्ही लैला फॅक्टरी, तेजो डिपार्टमेंटा कडल्यान किंवा गव्हर्मेंटाचो कांय कंट्रोल नासलो. सो तो करार जो कितें आसा लैला फॅक्टरी कडेन ते प्रायवेटली ताणें केल्लो, ताका गव्हर्मेंटाची कांय रिस्पॉन्सिबिलिटी ना. सो ताणें कितें केलें, प्रायवेट शेतकरी फार्मर्स असोसिएशन आसा न्ही तांणी लैला फॅक्टरी कडेन कॉन्ट्रॅक्ट केलो आनी ते सप्लाय करताले. सो तांकां जितले पयशे मेळटाले ते आवट एंड आवट त्या फार्मराक मेळटाले. सो गव्हर्मेंटाचो तेजेर कांय हें ना. आता जे नोटिफिकेशन काढला पळय हे शेतकारांक घेतला ऊस बी तुम्ही शेतकारा कडल्यान? ना नोटिफिकेशन आता फुडल्या वर्सा तें. फुडल्या वर्सा फुडली सिजनाक. ओके, तो ऊस मागीर कितें करतलो तो अजून तशें गव्हर्मेंटाचे डिसिजन अजून हें कांय ना, पूण गव्हर्मेंट कितें तरी डिसायड करतलो. म्हणजे त्या फॅक्टरी पासून एखाद्या वेळाक डेयरी खाद्य जे पळय तयार आसता डेयरी खातीर तें तयार करपाक शकता, किंवा एखाद्या वेळी इथेनॉल प्लांट बी घालपाक शकता, नवीन प्लांट येवपाक शकता. ताका टायम आसा, पूण मिन टायम सीजन स्टार्ट जाता म्हणजे पावस पयलीं सावन ह्या एप्रील मे म्हयन्याक सावन शेतकारांनी आपली तयारी दवरपाक जाय. ऊस फिल्डा भितर दवरपाचो आनी ऊस लावपाचो, हेचे खातीर नोटिफिकेशन काडले कडेन आसा. सीजन केन्ना स्टार्ट जाता पेरणेचो ऊसाचो? सो तशें सीजन जर पळयलो जाल्यार तो जानेवारीच्यान स्टार्ट जाता. जानेवारी सावन लोक नवीन लागवड जी आसा, नवीन प्लांटेशन जे आसा ते स्टार्ट करतात. हार्वेस्ट बाय मार्च एप्रील पर्यंत करता, हार्वेस्ट करून सोंपता. आणि सध्या स्थिती संजीवनीची कितें फुडें कितें प्लॅन बी आसा? संजीवनी साखर कारखानो रिवायव बी करता? ना, संजीवनी साखर कारखाना जो आसा तो गव्हर्मेंटान 2 फावटी RFQ फ्लोट केल्लो. इनिशियली खुबशे कंपनीज आयल्यो, पूण जेन्ना आमी टेंडर फ्लोट केलो तेन्ना 2दा टेंडर फ्लोट केला तेन्ना कोणीच पार्टिसिपेट जालो ना टेंडराक. सो गव्हर्मेंटाची अजून प्रयत्न आसा थ्रू PPP डिपार्टमेंट. अजून आमी आतां RFQ फ्लोट करतले जेणे करून मुखार कोण तरी येवन घेवपाक शकता. सर तुम्ही जे एम्प्लॉयी नॅशनल तेंचे स्टेटस आसा तेंकां? स्टेटस म्हणल्यार ते जे पळय एम्प्लॉय आसले ते परमनंट स्टाफ आसलो, तुगेलो कॉन्ट्रॅक्ट आनी डेली वेजीस. सो तेंचो स्टेटस जो आसा तो तोच आसा आनी त्या स्टेटसा प्रमाणे तांकां फाटल्या 5 वर्सांक ग्रांट सीड एड दिवन तांकां तेंची सॅलरी सेटल केल्ली गेली वयता. कंटिन्यू आसता? हय, सद्याक तरी कंटिन्यू आसा. ते व्हेजिटेबल बी कितल्या जाणांनी अशें तुमी सर्वे केला चेंज क्रॉप चेंज केले? ना, सादारण आमी आतां रिसेंटली एक सर्वे आमी स्टार्ट केला, पूण ऑफिशियली आमचे कडेन रिपोर्ट अजून पावलो ना. शुगर फॅक्टरीचो स्टाफ जो आसा तो सर्वे करता, पूण हांवें रिसेंटली तेंचे कडल्यान फीडबॅक घेतले. त्या प्रमाणे सादारण 75% लोकांक चेंज ऑफ क्रॉप केला. म्हळ्यार दुसरो जो पळय प्रॉफिटेबल क्रॉप आसा त्या क्रॉपाक लोक गेले कडेन आसा. सो ते नाव सांग तेजें, आतां स्कीम काडला ती नॅशनल शुगर केन कोऑपरेटिव्ह. प्रायस जो आसा पळय न्ही, इट वील बी फिक्स्ड ऑन द रेट फिक्स्ड बाय नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज.
त्याची भायर न्ही आमी जे पळय कॉम्पेन्सेशन दिला लास्ट स्पेशल असिस्टन्स जे पळय दिला पळय न्ही तेवूय बी हांव एक लिस्ट तुमचे कडेन आतां शेअर करता की आमी प्रत्येक शेतकाराक म्हणजे ज्या लिस्टांक आमच्या शेतकाराचें नांव आसा आनी तेंचो एड्रेस फाटल्या 5 वर्सांक आमी कितली शेतकारांक कितें कॉम्पेन्सेशन दिला तें सो आनी तेजे भायर आमी एक हायेस्ट शेतकारांक कॉम्पेन्सेशन दिला तेवूय बी आसा ही 2 लिस्टां तुमकां शेअर करता हे तुमच्यांनी एक जस्ट हें मारपा जाता की बाबा ह्या शेतकारांक आमी कॉम्पेन्सेशन दिला आनी कितले पर्यंत दिलें तें म्हाका दिसता हायेस्ट आमी दिला पळय न्ही ते डॉन बॉस्को सोसायटीक दिला म्हणजे इयर वायज दिले कडेन आसा हांवें काडलं तें डॉन बॉस्को सोसायटीक सादारण 2 कोटी 33 लाख रुपयाचे कॉम्पेन्सेशन दिले कडेन दिला आमी सादारण आनी हे दुसरी सकल नांव आसा पळय न्ही ते जे पळय मेजर शुगर केन ग्रोवर्स आसले जेंची चड एरिया आसली अशा लोकांक आमी सादारण 5 वर्सांक कितले कॉम्पेन्सेशन दिला हेवूय बी ह्या लिस्टांक आसा म्हणजे एक जाय जाल्यार व्हेरीफाय करपाक शकता. So sugarcane farmer has been reduced? No, now it has been reduced because many farmers they have switched on the crop. They have gone to other crops because of this issue of sugar factory and some farmers they thought that we may not have future in sugarcane, so they have gone to other crops. What is the percentage of the It is right now it is 75%. So the yield of sugar in the state has reduced then? Yeah, that will reduce because standing crop is not there. No, there. So the farmers they have gone to vegetables. They may again come in sugarcane. Which vegetables have they shifted to? So they are right now they are into green chilies, bhindis, cluster bean, Okay. and They're more profitable. Yeah, they are profitable. And we have a scheme under Goa State Horticulture Corporation where we give 150% the cost of cultivation. Suppose the cost of cultivation of 1 kg green chilies is 100 rupees. We pay them 150 rupees and we procure. And those vegetables are being sold through our outlets of Goa State Horticulture Corporation. So that is also a better scheme where we give 150% of cost of cultivation. Okay. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.